फ्रीडम चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आजचा विषय शेतीविषयी झालेली हानी आणि आजची शेतकऱ्याची परिस्थिती। आजच्या शेतकऱ्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे। खताच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती वाढल्या, औषधाच्या किमती वाढल्या आणि मजुरीचा खर्च तिप्पटनं वाढलेला आहे। अशा अवस्थेत शेतकऱ्याचे कापसाचे भाव 7,000 पासून लुटले गेले। आज 10,000 जरी कापूस गेला असेल पण शेतकऱ्याजवळ तो कापूस नाही, त्याने तो गरजेपोटी अगोदरच विकलेला आहे। शेती पेरण्याची कुवत शेतकऱ्यात नाही। शेवटी कर्ज काढल्याशिवाय शेती होत नाही। अशा परिस्थितीत शेतकऱ्याला कोणता मार्ग सापडेल तर तो शेवटी आत्महत्येशिवाय पर्याय नाही। आत्महत्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे आणि या वर्षात पण खूप ते जास्त वाढणार आहे। याचे कारण काय तर समाजवादी अर्थव्यवस्था तशीच भांडवलशाही अर्थव्यवस्था ही नेहरू प्रणीत अर्थव्यवस्था। या व्यवस्थेने अख्खा शेतकरी शेतीत राबणारा माणूस पूर्ण लुटला गेलेला आहे। अशा बिकट परिस्थितीमध्ये शेतकरी अटकलेला आहे आणि शेतकऱ्याचीच पोरं आज हवालदिल झालेली आहे। कोण्या कलेक्टरची पोरं नाही, कोण्या आमदार खासदाराची पोरं नाही, कोणत्या वरिष्ठ नोकरीवाल्याची पोरं नाही। आज जे काँग्रेस जनता पार्टी निर्माण झाली ती शेतकऱ्यांच्या पोरांचीच पार्टी आहे, दुसऱ्या कोणाची नाही। म्हणून काँग्रेस जनता पार्टीला माझे आव्हान आहे का तुम्ही कोणत्याही राष्ट्रीय मान्यतेच्या पक्षाच्या मागे जाऊ नका आणि स्वतःचा आपला स्वतंत्र काँग्रेस पार्टीच्याच नावावर आपली व्यवस्था चालू करा। आणि तुमच्या पार्टीचे बोध चिन्ह सुद्धा काँग्रेस ठेवायचे। ह्या समाजवादी आणि भांडवलवादी व्यवस्थेला नामोहरण करण्याची जबाबदारी काँग्रेस पार्टीवरच आहे। आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू आणि तुम्ही ही व्यवस्था परिवर्तन करण्याची जबाबदारी तुमची राहील। व्यवस्था परिवर्तनाशिवाय देशाची प्रगती नाही आणि शेतकऱ्याची तर नाहीच नाही। आजपर्यंत सत्तेत आलेल्या सगळ्या पक्षांनी 70% देशाच्या 70% समाजावर अन्यायच केलेला आहे। गरिबी हटावचे नारे लावून गरिबाच्या छातीवर बसून गरिबाचे रक्त पिण्याचं काम ह्या व्यवस्थेने केलं आहे। म्हणून सर्व काँग्रेस जनता पार्टीला माझे नम्र निवेदन आहे का त्यांनी कोणत्याही राष्ट्रीय मान्यतेच्या पक्षाला सारा देऊ नये। एवढं बोलतो आणि इथेच थांबतो। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा
आमच्या पार्टीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.